आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना आता रोजच्या प्रवासासाठीही मोठा आर्थिक भार सहन करावा लागतोय। हिंगोलीतील पेट्रोल पंपांवर ग्राहकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। परेशानी खिशाला झळ लागायला लागली। मागच्या 12 दिवसापासून सतत भाव वाढत राहिले, सारखे भाव वाढायले, आता 3 रुपयाने वाढले। हो, त्याच्यामुळं परवडणार न परवडणार झालेले बरं। आणि त्याचा आपल्या जाण्या येण्याच्या ह्याच्यावर परिणाम व्हायला लागले। फटका म्हणजे सगळ्याच गोष्टीला फटका बसलेला आहे। याच्यामध्ये कसं आहे, आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यामध्ये जी किंमत आपल्याला 10 रुपयाला भेटत होती आता 12 रुपयाला 13 रुपयाला प्रत्येक गोष्ट आपल्याला 2-2, 3-3 रुपयाला महाग पडायला आहे। पण आपल्या पगारीमध्ये आपल्या जे इन्कममध्ये त्याच्यामध्ये बिलकुल वाढ झालेली नाही। जेवढी इन्कम आहे तेवढीच इन्कम आहे। मोठ्या लोकांना काय महागाई झालं काही झालं तर पैशावाले लोक आहेत, हो, नंबर 2चा पैसा आहे लोकांना, त्याला काय वाटणार आहे? याच्यात सर्वसामान्य जनतेचे हाल आहेत। बरं। आज किती टाकले पेट्रोल? टाकले आता टाकलं 200 रुपये, 220, 1.95, 1 लिटर 95 रुपये, 220 रुपयामध्ये। सर्वसाधारण माणसाला म्हणजे खूप एकतर समजा कुठं भाव नाही, शेतकऱ्याला समजा कुठं भाव नाही, कोण्या मालाला पण भाव नाही, त्यातल्या त्यात हे फटका पण सर्वसाधारण माणसाला म्हणजे नंबर 1चा फटका बसलेला आहे। सर्वात जास्त शेतकऱ्याचं लय त्रास झाला। शेतकऱ्याला कुठलीच हे नाही। आज समजा वखर समजा शेतामध्ये जे काम करण्यासाठी कोणते इंधन भेटण्यात, कोणते वाहन भेटण्यात, त्यात आता पुन्हा महागाई झाली, आता समधी महागाई झाली। हो, याचा चांगला फटका बसलेला शेतकऱ्याचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।